अजित पवार विशाळगडाच्या पायथ्याशी दाखल झालेले आहेत। आपण थेट जाऊयात। ही थेट दृश्य जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पायथ्याच्या गजापूर गावात अजित पवार पोहोचलेले आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील कार्यक्रम रद्द करून स्वतः अजित पवार जे ते गडावर गेलेले आहेत। आत्ताच्या क्षणाची ही थेट दृश्य जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशाळगडाच्या पायथ्याशी अजित पवार तिथे पोहोचलेले आहेत। तर अजित पवार विशाळगडावरील स्थानिकांची भेट घेणार आहेत। त्याआधी या सगळ्याची पाहणी जे ते पायथ्याशी ते करतायत। पाण्यात आपण जर पाहिलं तर पायथ्याच्या काही गावांजवळ ते गेलेले आहेत। तिथल्या लोकांशी ते संवाद साधतायत। थेट दृश्य आपण पाहतोय आणि आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। अजित पवार विशाळगडावर पोहोचलेले आहेत। पायथ्याच्या गजापूर आणि तिथं जे ते गाव त्यांची पाहणी ते करतायत। पुण्यातील कार्यक्रम रद्द करून अजित पवार गडावर गेलेले आहेत आणि तिथल्या स्थानिकांशी देखील ते संवाद साधणार आहेत। अजित पवार विशाळगडावर पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण थेट पाहतोय। विशाळगडावर जे ते अजित पवार पोहोचलेले तिथं पायथ्याच्या गजापूर गावात ते गेलेले आहेत आणि तिथल्या लोकांशी ते संवाद साधत असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। पुण्यातील सगळे कार्यक्रम रद्द करून अजित पवार विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचलेले आहेत। पायथ्याच्या गजापूर गावात अजित पवार पोहोचलेले तिथल्या लोकांशी ते संवाद साधतायत। ते गडावर देखील जाऊन स्थानिकांशी संवाद साधणार आहेत। त्याचीच ही दृश्य आपण थेट पाहतोय। पुण्यातले सगळे कार्यक्रम रद्द करून अजित पवार जे ते विशाळगडावर पाहणी करण्यासाठी गेलेले। त्याआधी ते गडाच्या पायथ्याशी पोहोचलेले तिथल्या नागरिकांशी स्थानिकांशी ते संवाद साधत असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। दृश्य आपण थेट पाहतोय। सगळ्यांशी संवाद साधतायत अजित पवार। या ठिकाणची पाहणी करतायत अजित पवार। विशाळगडच्या पायथ्याशी अजित पवार दाखल झालेले आहेत। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पुण्यातील सगळे कार्यक्रम रद्द करून अजित पवार जे ते विशाळगडावर पोहोचलेले आहेत। पायथ्याच्या गजापूर गावात ते पोहोचलेले तिथल्या नागरिकांशी ते संवाद देखील साधतायत आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। पाहणी जे ते करतायत अधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं।